नमस्कार. मी गोपाळ देवकत्ते. प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख सरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जो एक उपक्रम चालविलेला आहे, त्या उपक्रमासाठी गांधीजींची प्रासंगिकता या विषयावर मी बोलावं असं सरांच्या वतीनं मला सांगण्यात आलं आणि मी या विषयावर बोलण्याचं मान्य केलं. पण सर्वप्रथम मी तुम्हाला हे स्पष्ट करू इच्छितो की मी गांधीजींच्या विचारांचा रूढ अर्थाने अभ्यासक नाही. मात्र गेली काही वर्ष कामाच्या निमित्तानं आणि अभ्यासाच्या निमित्तानं गांधीजींच्या विचारांशी माझा जो संपर्क येत गेला, गांधींना मी जसं अनुभवलं, त्या माध्यमातून गांधी मला जे कळले ते मी आपणासमोर ठेवतो आहे. गांधीजींची आजच्या काळातली प्रासंगिकता यावर बोलताना आपल्याला काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. गांधीजींच्या काळात असलेली आव्हानं, त्यावर गांधींनी मांडलेले विचार आणि आजच्या काळात असलेली आव्हानं आणि त्यावर गांधीजींच्या विचारांची सांगड घालून त्याची सोडवणूक करता येऊ शकते का? जर ते तसं असेल तर मला वाटतं की गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता आजही आहे असं मानायला हरकत नाही. गांधीजींच्या 4-5 विषयातल्या विचारांची आपण पुढील काही मिनिटं चर्चा करणार आहोत. त्यात प्रामुख्यानं गांधीजींचे राजकीय विचार, सामाजिक विचार, आर्थिक विचार, कृषी औद्योगिकतेच्या संदर्भातले विचार, पर्यावरण आणि रोजगाराच्या संदर्भात गांधींची काय मतं होती आणि ती आजच्या काळाला प्रासंगिक आहेत का या संदर्भात आपण बोलणार आहोत. जर गांधींच्या काळात असलेली आव्हानं आज संपलेली असतील तर गांधींच्या विचारांची प्रासंगिकता संपलेली आहे असं म्हणता येऊ शकतं. पण सध्या तरी तसं चित्र काही दिसत नाही. गांधीजींनी भारतात आल्यापासून ज्या ज्या आव्हानांना ते सामोरं जात राहिले, ज्याची सोडवणूक करण्याचा ते प्रयत्न करत राहिले, त्यातील बहुतांश प्रश्न हे आजही कायम आहेत. आणि गांधींनी ज्या पद्धतीनं त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विविध स्तरावर आपले विचार मांडत, विचारांची एक तर्कसंगत पेरणी करत अडचणींना सोडवण्याचा प्रयत्न केला, तेच प्रयत्न आजही आपल्याला करावे लागणार आहेत. म्हणून मला वाटतं की गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता आजही आहे. जर गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता नाही असं जर कोणी म्हणणार असेल तर आज आपल्या समाजात गांधीजींच्या विचारांसाठीची जी लोकांची धावपळ चालू आहे, गांधीजींच्या विचारांच्या पुनर्मांडणीची, पुनर्बांधणीची जी चर्चा चालू आहे, त्यावरून तरी आपण किमान हे ठरवू शकतो की गांधीजी अजूनही रिलिव्हन्स आहेत आणि गांधी हे कधीच कालबाह्य होऊ शकणारी गोष्ट नाही. आज संपूर्ण जगभरात गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात साजरं केलं जात आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या 150व्या जयंती निमित्त समाजाला त्यांच्या विचारांची गरज वाटते, त्यांच्या विचारांच्या आधारे पुढील वाटचाल करावी वाटते, तेव्हाच खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीच्या विचारांचे महत्त्व आपल्याला दिसून येते. आज संपूर्ण जगभरात गांधीजींच्या विचारांची गरज अधोरेखित होताना आपल्याला दिसते आहे. तर मित्रहो, आपण गांधीजींच्या काही प्रमुख क्षेत्रातील विचारांबद्दल आपण जाणून घेऊ. गांधीजींचे राजकारणाच्या संदर्भातील काय विचार होते आणि सद्य परिस्थितीमध्ये आपल्या भोवतीचं जे राजकारण चालू आहे त्याबद्दल गांधीजींना काय वाटत होतं. गांधीजी हे राजकारण हे लोकसेवेसाठीचं राजकारण आहे असं मानत होते. राजकारण हे सत्तेसाठी नसून लोकसेवेसाठी आहे असा गांधींचा विचार होता.
मात्र आजच्या राजकारणाकडे आपण पाहता खरंच राजकारण हे लोकसेवेचं राजकारण राहिलं आहे का, हा प्रश्न आपल्या मनात उभा राहतो. आजचं राजकारण हे लोकसेवेसाठी नसून केवळ आणि केवळ सत्तेसाठी आणि सत्तेतून पद, प्रतिष्ठा आणि पैसा मिळवण्यासाठीचं राजकारण झालेलं आहे. मात्र गांधींनी या राजकारणाची कल्पना केलेली होती का, तर नाही. गांधीजी प्रजातंत्र म्हणजे लोकांच्या सत्तेची कल्पना मांडलेली होती. यासाठीच त्यांनी काँग्रेसच्या बरखास्तीचं धोरण देखील स्वीकारलेलं होतं. पंडित नेहरू सरदार पटेलांशी ते भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर जेव्हा वारंवार चर्चा करत होते, त्यात ते काँग्रेसच्या बरखास्तीच्या संदर्भातही चर्चा करत होते. हे आपणातल्या कित्येकांना ठाऊक आहे. गांधीजींची काँग्रेस बरखास्त करण्यापाठीमागची भूमिका काय होती, तर गांधीजींचं असं म्हणणं होतं, एखाद्या पक्षावरती सातत्यानं एका विशिष्ट वर्गातील लोकांचं वर्चस्व राहत गेलं, कालांतराने तो पक्ष त्याच लोकांचा किंबहुना एका कुटुंबाचा पक्ष होण्याचा धोका असतो. आणि जर पक्ष विशिष्ट विचारांच्या आणि कुटुंबाचा जर झाला तर लोकसेवेचा अर्थ त्यातून लुप्त होतो आणि त्याला कौटुंबिक हितसाधनेसाठीचं एक वर्तुळ तयार होत जातं. म्हणून गांधीजींनी राजकारणाला कधीही सत्तेचं मार्ग म्हणून पाहिलेलं नाही आणि गांधीजी राजकारण करत असताना कधीही धर्मांधतेचं किंवा धार्मिक बाजूने जाणारं राजकारण गांधींनी कधी केलेलं नाही. गांधींनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जात लोकसेवक संघाची गरज अधोरेखित करत होते. काय होतं हे लोकसेवक संघ, तर गांधींच्या म्हणण्यानुसार काही कार्यकर्ते हे गावात जातील, गावातल्या लोकांचे प्रश्न, त्यांच्या असलेल्या समस्या हे समजून घेतील आणि हीच मंडळी त्यांचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा सभागृहात जातील तेव्हा या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीचे प्रयत्न करतील आणि गावखेड्यात वसलेल्या लोकांच्या सुखी आयुष्यासाठी आणि विकसित आयुष्यासाठी ते प्रयत्न करतील. पण आजचं चित्र वेगळं आहे. लोकांच्या माध्यमातूनच निवडून गेलेले प्रतिनिधी आहेत, मात्र ते खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम करतात का? रसिको हो, हा प्रश्न मी तुमच्या पुढे सोडतोय. आजचं राजकारण आणि त्याचा घसरत चाललेला दर्जा पाहता गांधीजींच्या राजकारणाची कल्पना अगदी तंतोतंत आज पुन्हा अंमलात आणण्याची गरज अधोरेखित होते आहे. आणि आज जे राजकारण धर्मांधतेला जोडून चालू आहे किंवा सेक्युलरतेचा जो डंका पेटवला जातो आहे, मात्र खऱ्या अर्थानं राजकारण सेक्युलर आहे का? कुठल्याच पक्षाचं आज राजकारण सेक्युलर राहिलं आहे असं म्हणणं फार धाडसाचं होईल. कारण सगळेच पक्ष कुठल्या ना कुठल्या जातीला, कुठल्या ना कुठल्या वर्गाला, धर्माला सोबत घेऊनच आपल्या राजकारणाचा गाडा पुढे हाकत आहे. गांधींनी खास सेक्युलर ही संकल्पना जरी तेव्हा रूढ अर्थाने वापरत नसले तरी सेक्युलर लोकांसाठी गांधींनी खास संदेश दिलेला होता. त्यांनी असं सांगितलेलं होतं की धर्म आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत, त्या दोन्ही एकच आहेत. मात्र धर्माचा जो काही एक वेगळं प्रारूप आहे ते आपल्या ठिकाणी असेल, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असेल. दोघांची सरळ मिसळ न करता समांतर पद्धतीनं दोघांनी वाटचाल करावी असं गांधीजींचं म्हणणं होतं. त्यात योग्य समन्वय साधता आला पाहिजे राजकारण्यांना आणि धर्माच्या धुरीणांना सुद्धा, असं गांधीजींचं म्हणणं होतं. मात्र आजची परिस्थिती वेगळी आहे. आज दोघांच्या संगनमतानं एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण उभं राहतं आहे. याला गांधीजींची मान्यता नव्हती आणि मला वाटतं आज गांधीजी असते तर आजच्या राजकारणाला गांधीजी स्वीकारलेले नसते. गांधी असं नेहमी म्हणत की धर्माचं खरं स्वरूप हे नैतिक पक्ष आहे. प्रत्येक धर्माच्या उपासना पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी सगळ्या धर्मातला एक समान दुवा म्हणजे नैतिकता हा आहे. आज आपल्या आजूबाजूला जे धार्मिक वातावरण आहे त्याला राजकारणाचा जो टच मिळालेला आहे
त्यातून नैतिकता नावाची गोष्टच गायब झाल्याचं आपणास दिसून येतं. पण गांधी नैतिकतेला सर्वोच्च स्थानी ठेवत, धर्म आणि राजकारणाची सांगड घालत, धर्म हे लोकसेवेचं माध्यम, राजकारण हे लोकसेवेचं माध्यम आहे, प्रजातंत्राच्या माध्यमातून प्रजेच्या हिताचं राजकारण केलं जावं, गावखेड्यात शहरात वसलेल्या सर्वसामान्य माणसाच्या विकासाचं राजकारण केलं जावं, या मताचे गांधीजी होते. गांधींनी नेहमी सत्तेच्या केंद्रीकरणाला विरोध केलेला आहे. गांधी हे सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे समर्थक होते. म्हणून तर त्यासाठी त्यांनी ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडली. गाव, तालुका, जिल्हा स्तरावरील पंचायतांचे ते समर्थक होते. याच्या माध्यमातून गावांना स्वतःच्या विकासाचे निर्णय घेण्याचे अधिकार दिले जावेत, यासाठी गांधीजींनी आयुष्यभर प्रयत्न केलेले आहेत. या ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेतूनच गांधीजींचा विचार सोबत घेऊन आपल्या आजूबाजूला काही यशस्वी उदाहरणं असलेली गावं आहेत की ज्यांनी गांधीजींचा विचार किमान आपल्यापुरता तरी अंमलात आणत आपल्या गावात असलेल्या प्रत्येक नागरिकाचा विकास करण्याचं धोरण राबवलेलं आहे. त्यात उदाहरण म्हणून आपल्याकडं महाराष्ट्रातल्या काही गावांचा उल्लेख करता येऊ शकतो. गडचिरोली जिल्ह्यात मोहन हिराबाई हिरालाल यांनी गांधीजी, विनोबा यांच्या विचारांची सांगड घालत ग्रामस्वराज्याची संकल्पना राबवत मेंढालेखाला जे आज एक विकसित गावाचं आणि स्वयंपूर्ण गावाचं जे रूप मिळवून दिलेलं आहे, ते गाव औरंगाबाद जिल्ह्यात भास्करराव पेरे पाटलांनी आपल्या पाटोदा या गावाला जे आत्मनिर्भरतेचं किंवा स्वयंपूर्णतेचं जे रूप मिळवून दिलेलं आहे, ते गाव सर्वांना परिचित असलेलं अण्णा हजारेंचं राळीगणसिद्धी हे गाव किंवा पोपटराव पवारांचं हिवरे बाजार, ही गावं काय आहेत? ही गावं गांधीजींच्या स्वप्नातील जी खेडी होती, स्वयंपूर्णतेची खेडी किंवा ग्राम स्वराज्याची खेडी किंवा गाव पातळीवर गावच्या विकासाच्या राजकारणाची जी एक संकल्पना होती गांधींनी मांडलेली, ती प्रत्यक्षात उतरवत एक समाधानाचं आयुष्य जगणारी, सर्वांच्या अडचणींना सोडवत पुढे जाणारी ही गांधींच्या राजकारणाची एक पद्धती होती. ती या काही गावांनी अंमलात आणून आज एक समाजासमोर आदर्श ठेवलेला आहे. या पद्धतीचं राजकारण गांधीजींनी नेहमी मांडलेलं आहे आणि गेल्या 300-400 वर्षापासून एक चर्चा चालू आहे, जी आजही चालू आहे, की सर्वसामान्य माणसाला सत्तेच्या केंद्रस्थानी आणता येऊ शकतं का? मला वाटतं आजही याचं उत्तर दुर्दैवानं नाही असंच आहे. कारण आजचं राजकारण हे दिवसेंदिवस अधिक पैशाचं, अधिक जातीचं, अधिक धर्माचं जवळीक साधणारं होत चाललेलं आहे. यात सर्वसामान्य माणूस सत्तेच्या केंद्रस्थानी तर सोडाच, पण त्या सत्तेच्या परिघाच्या जवळपासही कुठे फिरकू नये याचा बंदोबस्त आपणच करत आहोत. म्हणून आपल्या या भूमिका पुन्हा एकदा आपल्याला तपासून पाहाव्या लागणार आहेत. गांधीजींनी जी अंत्योदयाची कल्पना मांडलेली होती, ती कल्पनाच नेमकी इथे अगदी फिट बसते. म्हणजे ती कशी? तर राजकारण हे कुठल्याही क्षेत्रात सर्वोच्च स्थानीच असलेलं आहे. यातून सर्वोच्च स्थानी बसलेला नेतृत्व हे सर्वात शेवटी असलेल्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचा जर विचार करायला लागला, तर मला वाटतं गांधींच्या संकल्पनेतलं अंत्योदय ही कल्पना पूर्णत्वास जाऊ शकते. सामाजिक स्थितीच्या संदर्भात गांधीजींनी काय मांडलेलं आहे? तर गांधीजींनी 1909 साली ज्या हिंद स्वराज्याची कल्पना मांडली आणि हिंद स्वराज हे पुस्तक लिहिलं, त्यात गांधींनी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा एक मंत्र दिलेला होता. त्यात सर्वधर्म समभाव ही संकल्पना देखील होती. आज संपूर्ण जगभरात आपण पाहतो आहोत की सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आज भाषा होऊ लागलेली आहे. जगभरात यावरती विचार मंथन सुरू आहे. कुठलाही एक देश कुठल्याही एका धर्मावरती आधारित
तयार होऊ शकत नाही, ही जी चर्चा चालू आहे ही चर्चा थेट आपणाला गांधीजींच्या हिंद स्वराज्यापर्यंत पाठीमागे नेऊन ठेवत आहे. गांधींनी हिंद स्वराजमध्ये याची चर्चा केलेली होती. सर्वधर्म समभावाची संकल्पना गांधींनी हिंद स्वराजमध्ये मांडलेली आहे. एकाच धर्माचे लोक एकाच देशात, ही संकल्पना आता मागे पडते आहे, नव्हे तर लोकांना ती नकोशी वाटते आहे. यावर गांधींनी 70 वर्षापूर्वी आपली साधारणतः 90 वर्षापूर्वी आपली मतं मांडून ठेवलेली आहेत. 1945 साली गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरूंना लिहिलेल्या पत्रात ही भूमिका मांडतात की हिंदू धर्म हा सर्वधर्म समभाव मानणारा असला तरी इतर धर्म सर्वधर्म समभाव मानतील का याबद्दल आपण शंका उपस्थित करू शकतो, पण त्यांना आपण बाध्य करू शकत नाही. कारण सातत्यानं जर आपण हिंदू धर्म जसा सर्वधर्म समभाव मानतो त्या पद्धतीनं जर सातत्यानं आपण हीच मागणी लावून धरली तर कालांतराने त्यांच्यामध्ये इतर धर्मियांमध्ये परिवर्तन होऊन तेही आपल्याच मार्गाने येतील असा गांधीजींचा विश्वास होता. गांधीजी त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करत होते आणि ते इतरांना प्रयत्न करायला सांगत देखील होते. स्वातंत्र्य लढा चालू असताना देखील गांधीजींनी सगळ्या धर्मांना सोबत घेऊन हा लढा लढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास सगळ्यांना माहिती आहे की भारताची फाळणी ही धर्माच्या आधारे झालेली आहे. गांधीजींनी अनेकदा वारंवार प्रयत्न करूनही या दोन धर्मात समवेत घडवू न शकल्याने हे चित्र आपल्यासमोर उभं राहिलेलं आहे. मात्र गांधींनी सर्वधर्म समभावाचा जो काही विचार मांडलेला होता तो आजही किती महत्त्वाचा आहे हे आजूबाजूला चालू असलेल्या घटना घडामोडींमधून आपल्याला दिसून येतं. कुठल्याही पद्धतीची जी कट्टरता असते या कट्टरतेला गांधीजींचा विरोध होता. ते असे म्हणत की ही कट्टरता समाजासाठी राष्ट्रासाठी शेवटी घातकच असते. 1947 मध्ये काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या फौजा घुसलेल्या होत्या. तेव्हा मात्र गांधीजींनी आपलं अहिंसा हे तत्व बाजूला ठेवत तिथे भारतीय सैन्यांच्या फौज गेली पाहिजे या संदर्भात गांधीजी समर्थन करत होते. या पाठीमागे ते असं म्हणत की राजकारण आणि सामाजिक एकता यात हा फरक आहे. राजकारण हे आपल्या राजकारणाच्या ठिकाणी असावं. जेव्हा राष्ट्र म्हणून प्रश्न उभे राहतो तेव्हा गांधीजी राजकारणाला अधिक महत्त्व देतात. ते राजकारण आणि समाजकारण यात फरक करतात. तिथे कुठेही धर्माचं किंवा जातीचं राजकारण गांधीजी आणत नाहीत. 1947ला काश्मीरमध्ये मिलिटरीचे फौज पाठवण्यासाठी गांधींनी समर्थन केलेलं आहे. म्हणजे गांधीजींनी आपल्या आयुष्यामध्ये राजकारण आणि समाजकारण किंवा धर्मकारण यात कुठेही गल्लत केल्याचं आपणास दिसून येत नाही. सातत्यानं ते सामाजिक स्तरावर समाज आणि राजकारण यात अंतर ठेवलेलं आहे. सामाजिक समता या संदर्भात गांधीजींनी आपली मतं मांडताना एक महत्त्वाचा विचार दिलेला आहे. तो म्हणजे शारीरिक श्रम आणि मानसिक श्रम यात कुठलाही त्यांनी भेदभाव केलेला नाही. जितकं मानसिक श्रमाला महत्त्व आहे तितकंच महत्त्व हे शारीरिक श्रमाला देखील असलं पाहिजे या विचाराचे गांधीजी होते, जो विचार आजही आपल्याला महत्त्वाचा वाटतो आणि आपण त्याच पद्धतीच्या विचारांकडे आपण जाताना दिसत आहोत. जी सर्वांना सोबत घेऊन चालण्याची जी भाषा गांधी करत होते त्या भाषेची आणि त्या तत्वाची आज आपल्याला गरज अधोरेखित होते आहे. थोड्या वेळापूर्वी म्हणाल्याप्रमाणे गांधी असं म्हणत की हिंदू व्यतिरिक्त इतर धर्म सर्वधर्म समभाव मानतील का याबद्दल गांधींच्या मनातही प्रश्न होताच. पण ते असंही म्हणत की सातत्याने जर आपण चांगल्या गोष्टीचा आग्रह धरला तर कालांतराने त्याचा परिणाम होऊन काही लोक आपल्यासोबत येण्याची शक्यता आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ट्रिपल तलाकच्या संदर्भात केंद्र सरकारने जो कायदा केलेला होता त्या कायद्याला मुस्लिम समाजातल्या
काही गटांचा प्रखर विरोध असतानाही महिलांनी ज्या पद्धतीने हा प्रश्न लावून धरला आणि इतर धर्मियांप्रमाणे त्यांना जी वागणूक मिळावी ही जी कल्पना त्यांनी उचलून धरली, मला वाटतं यात गांधीजींनी जी काही सातत्यानं काही गोष्टी चांगल्या गोष्टींचा आग्रह धरावा ही जी मांडणी केलेली होती त्याचं एक प्रतिबिंब म्हणून आपण तलाकच्या या कायद्याकडे पाहू शकतो. कारण मुस्लिमांनी देखील कालांतरानं हे धोरण स्वीकारलेलं आहे की कालबाह्य गोष्टी आपण बाजूला केल्या पाहिजेत आणि सर्वांना मानव म्हणून जगण्याच्या ज्या काही समान संधी आहेत त्या पुरुषांप्रमाणे महिलांनाही मिळाव्यात किंवा प्रत्येक धर्मातल्या लोकांना मिळाव्यात या संदर्भातली जी काही एक समझोतापूर्ण भूमिका होती ती मुस्लिम समुदायानं कालांतरानं का होईना घ्यायला सुरुवात केलेली आहे. मला वाटतं गांधींच्या सर्वधर्म समभावाचा हा एक उत्तम रिझल्ट म्हणून आपण याकडे बघू शकतो. गांधीजींचं आर्थिक संदर्भातले काय विचार होते आणि आजच्या काळात ते कसे प्रासंगिक आहेत या संदर्भात विचार करत असताना गांधीजींनी वैयक्तिक संपत्ती आणि सार्वजनिक संपत्ती असे दोन भाग केलेले होते आर्थिकतेच्या बाबतीत. आणि वैयक्तिक संपत्तीचं गांधीजी समर्थन करत होते, मात्र त्या पाठीमागं ते असाही विचार मांडत होते की तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत असं जर म्हणायचं झालं तर जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, हीच भूमिका गांधीजींची होती. वैयक्तिक संपत्ती जमवण्याला गांधीजींचा विरोध नव्हता, मात्र ती संपत्ती समाजाच्या हितासाठी देखील किंवा समाजाच्या परतफेडीकरिता वापरता आली पाहिजे या संदर्भात गांधीजी ठाम आग्रही होते. आणि सार्वजनिक संपत्तीच्या बाबतीत गांधी नेहमी ट्रस्टीशिपची भूमिका मांडलेली आहे, विश्वस्त संकल्पनेची त्यांनी चर्चा केलेली आहे. मात्र आज आपल्या पुढं चित्र वेगळं आहे. जी सार्वजनिक संपत्ती आहे ती सार्वजनिक संपत्ती ज्या पद्धतीनं खाजगीकरणाचा जो काही घाट घातला जात आहे तेव्हा गांधीजींच्या विचारांची गरज अधिक जाणवायला लागते. म्हणजे काय तर एक एक करून जी काही सार्वजनिक संपत्ती होती ती संपत्ती जनतेच्या हातातून काढून ती काही मर्यादित लोकांच्या हाती सोपवण्याचं जे काम चालू आहे तेव्हा सार्वजनिक ह्या संकेतालाच एक मोठा धोका पोचतो आहे. आणि गांधी हे अंत्योदयाची कल्पना जी मांडलेली होती किंवा सर्वांना सर्व गोष्टी समान पातळीने मिळाल्या पाहिजेत ही जी भूमिका गांधीजींची होती ती आर्थिक संदर्भातही होती. श्रमाला गांधीजींनी जे काही महत्त्व दिलेलं होतं ते आर्थिक दृष्टिकोनातूनही तितकंच महत्त्वाचं होतं. कृषी आणि पर्यावरणाच्या संदर्भात गांधीजींचे काय विचार होते आणि त्याची प्रासंगिकता काय. गांधीजी नेहमी असं म्हणत की निसर्ग तुमची गरज पूर्ण करू शकतो, मात्र हाच निसर्ग तुमची हाव कधीही पूर्ण करू शकत नाही. आपल्या गरजा ह्या कमीत कमी असाव्यात. कमीत कमी गरजांमध्ये माणूस समाधानाचं आयुष्य जगू शकतो यावर गांधींची आढळ निष्ठा होती. आयुष्यभर गांधींनी याच तत्वाचा अंगीकार केलेला होता आणि हेच आदर्शवत जीवन त्यांनी इतरांसाठी देखील उदाहरण म्हणून आपल्यासमोर ठेवलेलं होतं. पण आज चित्र वेगळं आहे. अधिक उत्पादन काढण्याच्या निमित्तानं आपण शेतीवरती जो काही अन्याय चालवलेला आहे त्यातून शेतीचा पोत बिघडत जाऊन नापिकीचं सुद्धा संकट आपल्यासमोर उभं राहतं आहे. हे बोलत असताना माझ्या दुसऱ्या बाजूला हाही विचार चालू आहे की लोकसंख्या वाढीच्या संदर्भात आपल्याला अन्नधान्याची जी गरज आहे ती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावी लागते. पण आपण अधिकची हाव करायला लागू तर मला वाटतं की पर्यावरण आणि निसर्ग हे आपल्याला धोका देण्याची जास्त शक्यता असते. हे गांधींनी पूर्वी देखील सांगून ठेवलेलं होतं. पर्यावरणाच्या संदर्भात गांधींनी जो काही संदेश दिलेला होता तो आजही आपल्याला महत्त्वाचा आहे. कारण पर्यावरणाच्या विनाशाचं जर धोरण आपण राबवत असू तर आपणही विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन थांबण्याचा जास्त धोका आहे. आज पर्यावरण बचाव आंदोलनाची जी काही गरज अधोरेखित होते आहे त्या संदर्भातही गांधीजींनी वेळोवेळी
आपले विचार मांडलेले आहेत. पर्यावरणपूरक विकासाला गांधीजींचा नेहमी पाठिंबा राहिलेला आहे. मात्र आपण आज पर्यावरणाची कुठलीही सुरक्षा न करता केवळ विकासाचे आपण प्रकल्प राबवतो आहोत आणि मोठ्या महापुरांना, प्रलयांना, अवर्षणाला आपण सामोरं जातो आहोत. म्हणजे एक प्रकारे गांधीजींनी सांगितलेल्या पर्यावरण ही तुमची गरज पूर्ण करू शकतो हा नाही, हा जो विचार होता याला आपण हरथळा फासत आपण फार पुढे निघून गेल्याचं हे द्योतक आहे. मानव विकासासाठी गांधीजींनी एकादश वृत्ताची संकल्पना मांडलेली होती. त्याचा आयुष्यभर त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. त्यांनी याचे 3 टप्पे सांगितलेले आहेत. गांधीजींच्या आयुष्यामध्ये एकादश वृत्ताला अनन्यसाधारण असं महत्त्व होतं. त्या एकादश वृत्ताचे गांधीजींनी जे 3 टप्पे केलेले आहेत त्यातला पहिला टप्पा हा एकादश व्रत आहे. म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, असंग्रह, शरीरश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जनम. ही जी गांधीजींची एकादश व्रताची कल्पना होती ही मानवी विकासासाठी अत्यंत पूरक, पोषक आहे. यातून मानव जातीचा विकास व्हायला खूप मोठा हातभार लागू शकतो असं गांधी नेहमी मानत आणि त्यांनी या संदर्भात स्वतः अगोदर प्रयोग केलेले आहेत. गांधीजींचा दुसरा यातला मानवी विकासाच्या संदर्भातला दुसरा जो महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे रचनात्मक कार्यक्रम, कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम. यालाही गांधीजी तितकंच महत्त्व देत होते. कारण मानवजातीच्या समग्र विकासासाठी ठोस अशा कृती कार्यक्रमांची आणि त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे आणि ती कार्यक्रम म्हणजेच रचनात्मक कार्यक्रम आहेत. आपण रचनात्मक कार्यक्रमांचा जर विस्तार केला तर आपलं मानवी जीवन हे अधिक सुखकर होऊ शकतं यावर गांधीजी विश्वास ठेवत होते. आणि तिसरा जो विचार गांधींनी मांडला तो म्हणजे सत्याग्रहाचा. गांधीजींनी सत्याग्रहाला सर्वात वरचं स्थान दिलेलं आहे. कारण एकादश व्रत आणि रचनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून गांधीजींनी विचार पुढे मांडला होता त्याचा सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे सत्याग्रह आहे. म्हणजे सतत चांगल्या गोष्टींचा आणि उत्तमाचा आग्रह धरणे म्हणजे सत्याग्रह आहे. आणि एखादी गोष्ट सातत्यानं सांगून देखील एखादा समाज, एखादं राष्ट्र किंवा एखादी सत्ता त्या गोष्टीचा अंमल करत नसेल तर मला वाटतं की गांधीजी सत्याग्रहाचं अस्त्र आपल्या हाती देऊन ठेवलेले आहेत. म्हणजे सत्याग्रहासाठी आपण आग्रही राहणं. गांधीजी नेहमी वैयक्तिक आणि पर्यायी सभ्यतेच्या शोधात होते. गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता शोधत असताना आपल्याला अजून 2-3 गोष्टींची चर्चा करता येऊ शकते. ते म्हणजे गांधीजींनी 6 ते 14 या वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची भूमिका स्वतंत्र चळवळीच्या कालखंडात देखील मांडलेली होती. त्या संदर्भात त्याने नई तालीम हा जो काही शिक्षणाचा एक वेगळा प्रयोग केलेला होता. सेवाग्राम आश्रमात आनंद निकेतनच्या माध्यमातून जो काही प्रयोग त्यांनी केलेला होता मला वाटतं तो प्रयोग आजही तितकाच प्रसंगानुरूप आहे, समकालीन आहे. आणि हाच विचार 2002 साली जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा जो निर्णय झाला तो निर्णय गांधीजींच्या निर्णयाशी संगत सांगणारा होता. आणि आजही या विचारांची नितांत आवश्यकता आहे. अजूनही अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. मोफत शिक्षणाची अजूनही गरज अधोरेखित होते आहे. सक्तीचं शिक्षण देण्याची गरज आजही तितकीच महत्त्वाची आहे. हा जो गांधींचा शिक्षणाच्या विचारासंदर्भात जी दूरदृष्टी होती त्याने जो काही नई तालीम समितीच्या माध्यमातून जो काही प्रयोग केलेला होता तो किती प्रासंगिक होता हे आजच्या या निर्णयावरून आपल्याला दिसून येऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जो काही मनमोहन सिंगांच्या दुसऱ्या पंतप्रधानाच्या कालखंडामध्ये आपल्याकडे अंमलात आलेला आहे तो म्हणजे फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून आपण भारतातल्या नागरिकांना जे अन्न सुरक्षेच्या बाबतीत आपण जे आश्वासित केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी जी चालू आहे गांधींनी या संदर्भातही तेव्हा आपली मतं मांडलेली होती. म्हणजे सर्वांना विकासाचा
समान हक्क जो गांधी म्हणत होते त्यात ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत होत्या. ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या संदर्भातही गांधीजींनी, बेसिक नीड्सच्या संदर्भातही गांधीजींनी अगदी प्रासंगिक अशी मतं मांडलेली आहेत जी त्यांच्या काळातही होती आणि आजही ती आव्हानं अद्याप संपलेली नाहीत. अजूनही आपण समाज म्हणून त्या प्रश्नांना सामोरं जातो आहोत आणि भारतातल्या किंवा जगभरातल्या अनेक अशा समुदायांपर्यंत अजूनही त्यांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता झाल्याचं दिसून येत नाही. अजूनही त्यांच्यापर्यंत सरकार समाजाला पोहोचायचं आहे. याही ठिकाणी गांधीजी किती प्रासंगिक आहेत हे आपल्याला दिसून येऊ शकतं. गांधीजी नेहमी म्हणत की विशिष्ट लोकांचं सरकार, समाज आणि आर्थिक केंद्र हे कधीही नसावीत, तर सर्वसाधारण मनुष्य, समाज हाच या व्यवस्थेचा आधार असायला हवा होता. या संदर्भात गांधीजी सातत्यानं आग्रह करत होते. विशिष्ट लोकांचा समुदाय हा समाजाच्या केंद्रस्थानी असावा असं गांधीजी कधीही म्हणत नव्हते. सत्य आणि अहिंसेला गांधीजींनी आपल्या आयुष्यात सर्वाधिक महत्त्व दिलेलं आहे. एखादा व्यक्ती रागाच्या भरात आपली विवेक बुद्धी गमावू शकतो आणि त्यामुळं त्याचा महत्त्वाचा निर्णय चुकू देखील शकतो. या चुकीच्या निर्णयामुळे त्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. म्हणून गांधीजी नेहमी अहिंसेला महत्त्व दिलेलं आहे. कुठलीही हिंसा न करता किंवा न रागावता किंवा टोकाची भूमिका न घेता जर आपण शांतपणानं एखाद्या अडचणींचा किंवा समस्यांचा मागोवा घेत त्यावरती उपाय शोधण्याचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं की आपण त्या समस्येच्या उकलाच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचू शकतो आणि त्याचं निराकरण करता येऊ शकतं. यावर गांधीजींची एक श्रद्धा होती. औद्योगिक क्रांतीच्या नंतरचं जे जग आहे त्याबद्दलही आपण गांधीजींच्या विचारांच्या प्रासंगिकतेसंदर्भात आपण काही गोष्टी पाहायला हव्यात. औद्योगिक क्रांती झाली, मोठाली उद्योग आपल्याकडे जगभरात आलेली आहेत. या उद्योगाच्या माध्यमातून जी रोजगाराची जी समस्या गांधींच्या काळातही होती आणि आजही जी आहे त्यावर गांधीजी नेहमी असं म्हणत की गांधीजींचा विकासाला विरोध नव्हता किंवा गांधीजींचा औद्योगिकरणाला विरोध नव्हता. मात्र गांधी नेहमी असं म्हणत की या विकासाच्या पाठीमागून लोकांच्या रोजगारावरती जर संक्रांत येणार असेल तर मात्र गांधीजी त्याच्या विरोधात होते. चरखा हे त्याचंच द्योतक होतं. चरखा किंवा खादी किंवा ग्रामोद्योग ही जी काही संकल्पना गांधीजींनी मांडलेली होती ती रोजगाराच्या संदर्भातच होती आणि गाव पातळीवरच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी गांधीजी सातत्यानं प्रयत्न करत होते, त्यावर विचार मांडत होते आणि प्रत्यक्ष त्यावर अंमल देखील करत होते. आज जी काही मोठमोठाली यंत्र आलेली आहेत, मानवी रोजगाराचा प्रश्न उभा राहिलेला आहे, त्यातून अनेक लोक बाजूला गेलेले आहेत. त्यावर गांधीजी असं नेहमी म्हणत की तंत्रसंगत म्हणजे रोजगार संगत तंत्राचा जर विकास होणार असेल तर त्याला गांधीजींचा नेहमी पाठिंबा होता. आणि आज आपण विचार करतोय की गांधीजींनी एकादश व्रतामध्ये सर्वत्र भयवर्जनम म्हणजे कुठेही आपल्याला मत मांडत असताना किंवा एखादी कृती करत असताना भयाची कुठलीही गरज राहू नये किंवा भय बाळगण्याची काही आवश्यकता नाही. आज स्वतंत्र विचार करण्याच्या पद्धतीला बाधा येताना आपल्याला दिसते आहे. आणि गांधीजी नेहमी म्हणत की एखादं मत जर सत्य असेल तर ते मांडत असताना कुठल्याही भयाची आवश्यकता नाही किंवा भय बाळगायची गरज नाही. मात्र आज बाहेरीलच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तीच आपल्या स्वतंत्र मांडणीला कुठेतरी ब्रेक लावत आहेत किंवा तेच आपली मतं ठरवत आहेत आणि आपण त्यानुसार कृती करत आहोत. या गोष्टीला जर आपण पाहायला लागू तर मला वाटतं की गांधीजींचे जे काही स्वतंत्र विचार मांडण्याची, निर्भीडपणानं विचार मांडण्याची जी पद्धत होती ती आजही किती प्रासंगिक आहे आणि कुठल्याही मोठ्या शक्तीच्या विरोधात गांधीजी ज्या ठामपणानं सत्याचा आग्रह धरत उभे राहत होते तशीच अवस्था आज आपल्याला आहे. शेवटी काय तर गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता असं म्हणत असताना गांधीजींनी जे काही विचार मांडलेले होते त्या विचारांची आजही आवश्यकता कशी भासते आहे, कुठल्या माध्यमात भासते आहे, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर
गांधी किती रिलिव्हंट आहेत आणि आजच्या समस्यांसोबत गांधीजींच्या विचारांची जर संगत लावून आपण तपासणी केली तर गांधी हे रिलिव्हंट आहेत याचं उत्तर आपल्याला आपोआप मिळायला लागतं. म्हणजे जेव्हा आपल्यासमोरची आव्हानं जर संपली तर गांधींच्या काळात असलेली आव्हानं आणि आत्ताची आव्हानं ही जर समान असतील आणि ती आव्हानं जर संपलेली असतील तर गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता संपली असं आपल्याला थोडक्यात म्हणता येऊ शकतं. पण रिलिव्हन्स तेव्हाही असू शकतो की गांधीजींच्या विचारानुसार त्या आव्हानांना आपण कसं सामोरं जात ती आव्हानं सोडवलेली आहेत आणि भविष्यात आपल्याला तशी आव्हानं आली तर अगदी याच विचारानुसार त्या आव्हानांना आपण कसं सोडवू शकतो याबद्दलही गांधीजींचे विचार प्रासंगिक असू शकतात आणि आहेत. म्हणजे स्वावलंबी बनण्याच्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या विकासाच्या संदर्भात, मनुष्य आणि महिलांच्या म्हणजे पुरुष आणि महिलांच्या संदर्भात गांधीजींनी जी काही मतं मांडलेली आहेत, गाव आणि शेती विकासाच्या संदर्भात गांधींनी जी मतं मांडलेली आहेत ती आजही किती प्रासंगिक आहेत नव्हे तर त्याची आज प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित होते आहे. राजकारणाच्या संदर्भात मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आजचं राजकारण आणि गांधींच्या काळातलं जे काही लोकसेवेचं राजकारण होतं, लोकविकासाचं राजकारण होतं, त्या संदर्भात गांधींची मतं किती प्रासंगिक आहेत हेही आपण पाहू शकतो. आणि गांधींनी आपल्या आयुष्यातलं पहिलं जे सामाजिक काम हातात घेतलेलं आंदोलन जे केलेलं आहे ते शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन केलेलं आहे. आणि आज नरेंद्र मोदी सरकारांनी जे 3 कृषी बिलं आणलेली आहेत त्या बिलाच्या विरोधात एक शेतकऱ्यांचा उत्तर भारतातला एक मोठा समुदाय त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेला आहे. भलेही नरेंद्र मोदी सरकारांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी हे बिलं आणलेली असली तरी इथे संवादाचा अभाव असल्याकारणानं मला वाटतं ही आंदोलन उभी राहू शकत आहेत की काय. शेतकऱ्यांसोबत संवाद करण्याची आणि त्यांच्या हिताच्या गोष्टी समजावून सांगण्याची गरजही आहे. म्हणजे गांधीजी संवादाला महत्त्व देत होते, आज संवादच आपल्यातला संपत चाललेला आहे. म्हणजे गांधीजींचा संवाद हा विचार देखील किती प्रासंगिक आहे. म्हणजे सत्ताधारी म्हणतायत की हे बिल शेतकऱ्यांच्या विकासाचं आहे, विरोधक म्हणतात की हे शेतकऱ्यांच्या विकासाचं नाही. मला वाटतं की या ठिकाणी संवादाचा जो अभाव दिसतो आहे तो संवादाचा अभाव राहिला नसता तर शेतकरी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले नसते. हिंदू मुसलमानांच्या संदर्भात गांधींनी जी काही मतं मांडलेली आहेत किंवा जाती वर्ग अस्पृश्यतेच्या संदर्भात गांधीजींनी जी मतं मांडलेली आहेत ती मतं आजही किती प्रासंगिक आहेत हे आपल्याला समजून येतं. शेवटी काय तर गांधीजींची प्रासंगिकता समजून घेताना काही गोष्टी आपणास नेहमी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. ते म्हणजे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कृषी, उद्योग, रोजगाराच्या संदर्भात, महिला पुरुषांच्या संदर्भात, शेतीच्या संदर्भातली गांधीजींची काही मतं ही आपण तेव्हाची मतं आणि आजच्या संदर्भातली आव्हानं जर आपण तपासून बघू तर मला वाटतं की बहुतांशी गांधीजींची मतं आजही तितकीच समयोचित आहेत आणि समकालीन प्रश्नांना सोडवण्यासाठी ती मदतगार ठरू शकतात. आणि शेवटी बोलत असताना मी इतकंच म्हणेन की कुठलाही देश, राष्ट्र, समाज हा बनवला जातो आणि जी गोष्ट बनवल्या जाऊ शकते ती बिघडवल्या सुद्धा जाऊ शकते. जेव्हा राष्ट्र समाज बनवणाऱ्या शक्ती कमजोर होतात किंवा एका मुक्कामानंतर त्या सुप्त अवस्थांमध्ये जायला लागतात तेव्हा राष्ट्राला कमकुवत करणाऱ्या शक्ती उचल खातात आणि त्या मजबूत होतात. अशा वेळी किमान सभ्यतेची अपेक्षा करत सृजनशील समाज निर्माण करणाऱ्या लोकांना धीराने लढता यायला हवं. मग त्या लढण्याच्या वाटचालीत गांधीजींचे विचार सोबत असतील, विनोबांचे असतील किंवा इतिहासात होऊन गेलेल्या महापुरुषांचे विचार हे सहाय्यक ठरतील. पण आपल्याला धीरानं लढावं लागणार आहे. यालाच तर गांधींच्या विचारांची आपण प्रासंगिकता म्हणू शकतो. राष्ट्रीय चळवळीतून जो भारत घडविला गेला त्या भारताची पुनर्मांडणी करण्याची आज गरज आहे. उत्तर प्रदेश येथे इतिहासाचे प्राध्यापक असलेले डॉक्टर आलोक वाजपेयी म्हणतात, गांधी मेरे लिए मुक्तिबोध की कविता की तरह है. गांधी मेरे लिए मुक्तिबोध की कविता की तरह है जो कहीं खत्म नहीं होती.
हमेशा अधूरी रहती है। शायद यही गांधी और मुक्तिबोध की खासियत है। आलोक वाजपेयी म्हणतात त्याप्रमाणे गांधी हा कधीही कालबाह्य होत नसतो, कधी संपत नसतो। जेव्हा जेव्हा मानवी समाजासमोर वेगवेगळे प्रश्न उभे राहतील, त्या प्रश्नांना सामोरं जाण्याच्या ज्या काही आपल्या पद्धती आहेत, जे विचार आहेत, त्या विचारांची जर आपण संगत गांधींच्या विचारासोबत लावून बघायला लागलो तर मला वाटतं त्याचं उत्तर पुन्हा एकदा आपल्याला गांधीजींच्या विचारात सापडायला लागतं। म्हणून गांधी हा कधीही कालबाह्य न होणारा विचार आहे। गांधी ही व्यक्ती नव्हती, गांधी हा विचार आहे। विदर्भातील एका कवीच्या ओळींचा आधार घेत मी माझं हे मनोगत पूर्ण करणार आहे। तो कवी असं म्हणतो की मी शब्दांची पूजा बांधत नाही, मी माणसांसाठी आरती गातो। मी शब्दांची पूजा बांधत नाही, मी माणसांसाठी आरती गातो। ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हाती उजेड देतो। मित्रहो, गांधींनी देखील त्यांच्या संपूर्ण आयुष्यात लोकांच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये उजेड पेरण्याचंच काम आपल्या विचारांच्या आणि आपल्या वाटचालीच्या माध्यमातून केलेलं आहे। गांधीजींच्या विचारांची आणि गांधीजींच्या जयंतीच्या निमित्तानं पुनर्मांडणी करत समाजाला अधिकाधिक सुखमय, आनंददायी जीवन अनुभवता यावं यासाठीचे प्रयत्न आपण करत राहावेत। या मंचावरनं मला गांधींच्या संदर्भात बोलण्याची संधी डॉक्टर विश्वाधार देशमुख सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मिळाली, याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो। आणि या माझ्या मांडणीमध्ये जिथे जिथे कुठे काही चुका आढळल्या असतील तर मी त्या नम्रपणानं स्वीकारतो। आणि शेवटी विनोबांच्या भाषेत सांगायचं झालं तर कुठलंही काम तेव्हाच मोठं असतं ते अधुरं असतं। मला वाटतं गांधींच्या विचारांचंही असंच आहे। गांधींचे विचार कधीच हे पूर्णपणानं आपल्याला समजून घेऊन कळतील अशातला भाग नाही। गांधींचं काम हे सातत्यानं चालू असणारं काम आहे। मला वाटतं की गांधींच्या विचारांची प्रासंगिकता ही सातत्यानं जाणवत राहणार आहे आणि सातत्यानं असणार आहे। पुन्हा एकदा मला या मंचावरनं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर विश्वाधार देशमुख सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद।